या ठिकाणी म्हटलंय स्तोत्र 91 आणि त्याचं एक वचन, जो परतपराच्या गुप्तस्थली बसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. परतपराचं गुप्तस्थल म्हणजे त्याच्या सानिध्यामध्ये बसणं. परतपराचं गुप्तस्थल म्हणजे काय आहे? त्याच्या सानिध्यामध्ये बसणं. पवित्र शास्त्रामध्ये म्हटलंय, तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा, दार लावून घे आणि आपल्या गुप्तवासी पित्याशी काय कर, बोल, म्हणजे तो तुला त्याचं प्रतिफळ देईल. म्हणजे ज्यावेळेस आपण त्या पवित्र देवाच्या सानिध्यामध्ये असतो त्यावेळेस नक्कीच आपल्यासाठी परमेश्वर आशीर्वादाचे मार्ग मोकळे करतो. बरोबर आहे ना? म्हणून देवाशी घनिष्ठ नातेसंबंध आम्हाला आशीर्वादाकडे घेऊन जातात. काय म्हटलं मी? देवाशी घनिष्ठ असणारे नातेसंबंध आम्हाला आशीर्वादाकडे घेऊन जातात. म्हणून एक मजबूत नातं तो प्रभू येशू स्वर्गीय परमेश्वरला पिता म्हणतो. काय म्हणतो? पिता. आणि जर पित्यामध्ये आणि लेकरामध्ये एक मजबूत नातं नसेल तर त्याला नातं म्हणू शकतो का आपण? नाही. आणि म्हणून आमचं देवाबरोबर एक मजबूत नातं असणं गरजेचं आहे. जर या प्रकारचं नातं असेल, मी माझ्या लेकरांसाठी सगळं काही करायची तयारी ठेवतो, ते यासाठी की मी त्यांचा पिता आहे. बरोबर आहे ना? म्हणून जर जगी बाप आपल्या लेकरांसाठी सर्व काही करायची तयारी ठेवतो तर त्या स्वर्गीय पित्याबरोबर आम्ही जर एक मजबूत नातेसंबंध निर्माण केला, जो आपला एकुलता एक पुत्र आपल्यासाठी राखून ठेवत नाही, तर जगातील कुठली अशी गोष्ट आहे का की जो तो राखून ठेवील? सगळंच देण्यास तो काय आहे? समर्थ आहे. आणि म्हणून म्हटलंय, प्रथमतः तुम्ही त्याचं राज्य व नीतिमत्व मिळवण्यात झटा, म्हणजे जगातल्या सर्व गोष्टी तुम्हाला काय होतील? मिळतील. म्हणून आमचा फोकस जग मिळवण्याच्या पाठीमागे असता कामा नये. आमचा फोकस धार्मिकता, नीतिमत्व मिळवण्याच्या मागे जर असला ना, मी तुम्हाला सांगेल, आशीर्वादाकडे आम्हाला पळायची गरज नाही, आशीर्वाद आमच्या मागे पळत येतील. हालेलुया, हालेलुया. त्या विधवेने एक कृती केली जी देण्याबद्दल नव्हती. नेहमी आपण देण्याबद्दल बोलतो, परंतु ते एक आज्ञा पालन होतं सेवकाने सांगितलेल्या गोष्टीचं. मला भाकर घेऊन ये. मला काय घेऊन ये? आणि ज्यावेळेस त्या सेवकाचं केलेल्या आज्ञाचं आज्ञापालन तिने केलं ना, कदाचित तिने अपेक्षाही धरली नसेल हा सेवक मला काही देईल, परंतु त्याच्या प्रार्थना तिच्या घरातलं सर्वस्व वाढवण्यास कारणीभूत झाल्या, कारण ती धार्मिकतेमध्ये चालणारी. हालेलुया. म्हणून कृतीमध्ये आम्ही अपेक्षा ठेवू नये. ज्यावेळेस आम्ही एखादी कृती करतो ना, ते आम्हाला अनअपेक्षित आशीर्वाद देऊन जातात. हालेलुया. जे अपेक्षा ठेवतात कदाचित त्यांच्या जीवनामध्ये निराशा येते, परंतु जे अपेक्षा न ठेवता काही कृती करतात ना, त्यांच्यासाठी प्रभू ओसंडून वाहणारा आशीर्वाद देतो, तो कधीच सरत नाही. हालेलुया, हालेलुया. म्हणून आम्ही पाहतो 5 भाकरी आणि मासे ज्यावेळेस त्यांनी वाढवले, मला वाटतं सगळे जेवून तृप्त झाले. आणि वचनामध्ये म्हटलंय 12 टोपल्या उरल्या, यासाठी की पुढेही त्यांना चिंता काळजी वाटू नये. 12 टोपल्या त्यांनी भरून ठेवल्या. आता 12 टोपल्या हे 12 शिष्य कवर खातील. ते म्हटले आजची करू नको, उद्याची करू नको, जोपर्यंत तुला चावतील तोपर्यंत खा, टेन्शन घेऊ नको. हालेलुया. बरोबर आहे ना? म्हणून तो परमेश्वर आमची काळजी घेणारा परमेश्वर आहे. म्हणून पाप आम्हाला देवाबरोबर नातेसंबंध निर्माण करण्यापासून रोखतं. काय? पाप आम्हाला देवाशी एक मजबूत नातेसंबंध निर्माण करण्यापासून काय करतं? रोखतं. परंतु जिथं पापाचा पश्चाताप आहे ना, तिथं पुनर्बांधणी होते,
पुनर्संबंध जोडले जातात आणि आमचं देवाबरोबर तुटलेलं रिलेशन पुनर्स्थापित होतं. जिथं पुनर्स्थापना होते तो आशीर्वादाचा फुलं आमच्याकडे पडणं सुरू होऊन जातं. हालेलुया. म्हणून आम्ही नेहमी आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये नेहमी पडताळणी करावी, काय मी देवाशी जोडलेलं आहे का? बरोबर आहे ना? योहान 15 मध्ये द्राक्षेवेलीचं रहस्य ख्रिस्ताने सांगितलं आणि तो त्या ठिकाणी म्हणतो की जो फाटा वेलाला जोडलेला आहे, बरोबर आहे ना, त्या फाट्याला काय येतं? फळ येतं. परंतु जो त्याच्यापासून तुटलेला आहे तो काही उपयोगाचा नाही. बरोबर आहे ना? मग तो वेल ख्रिस्त आहे आणि फाटे आम्ही आहोत. बरोबर आहे ना? जस आम्ही त्याच्या बरोबर जोडलेला असो ना, फांद्यांना काही कष्ट करायची गरज पडत नाही. पुरवठा मुळाकडून होतो आणि आमचं मूळ तर ख्रिस्त आहे. हालेलुया. जो आम्हाला आत्मिक, भौतिक, शारीरिक, मानसिक सर्व प्रकारचे आशीर्वाद देण्यासाठी काय आहे? समर्थ आहे. म्हणून जोडणी अतिशय महत्वाची आहे. आम्ही त्याच्याशी जोडलेला असायला पाहिजे. मागच्या आठवड्यामध्ये शिरूर या ठिकाणी मी प्रार्थनेसाठी गेलो आणि एका ताईला त्रास होत होता, दुरात्म्याचा त्रास होता. तिला भास व्हायचा तिच्या शेजारी कुणीतरी उभा आहे, तिला त्रास देत आहे असं तिला भास व्हायचा. आणि ज्यावेळेस आम्ही गेलो, तिच्या घरच्या ब्रदरने सांगितलं, पाळक साहेब म्हणे तिच्या दंडाला असं ओरमडलंय आणि त्या ठिकाणून अक्षरशः रक्त येत होतं. म्हणजे काही गोष्टी दिसत नाही परंतु त्याचे परिणाम आम्हाला दिसतात. त्यांनी काळजीने मला आदल्या दिवशी कॉल केला. त्या संध्याकाळी देखील बनकर ब्रदर आणि मी अंग्यामध्ये होतो, सोप्यामध्ये. लेट कॉल आल्यामुळे जाऊ शकलो नाही तर गेलो असतो. परंतु दुसऱ्या दिवशी मी ज्यावेळेस गेलो, माझ्याबरोबर माझे सहकारी होते आणि ज्यावेळेस त्या घरामध्ये एंट्री केली, त्यांनी सरबत केलं, सरबत घेतलं आणि त्या बहिणीला उभं राहण्यास सांगितलं. तिला उभं राहत असताना तिला त्रास व्हायला लागला. फक्त एकच बोललो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्य नावात हे दृष्ट आत्मा तुला सांगतोय, शरीर सोडून निघून जा. 2-4 मिनिटाच्या अवधीमध्ये दुरात्मा सोडून निघून गेला आणि ती बहीण ओके होती, कारण माझा देवाशी जो संबंध आहे तो जोडलेला होता. समजतं का? नाही तर डोकं आदळलं तरी ते जात नाही. म्हणून आमचा नाते संबंध कोणाबरोबर असायला पाहिजे? देवाबरोबर. आम्हाला वाटतं आशीर्वाद यावे, परंतु जोडणीच नाही तर आशीर्वाद नाही. म्हणून एक वचनामध्ये म्हटलंय की जो परस्पराच्या गुप्तस्थली वस्तू तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. दानिएलला सवय होती त्या गुप्तस्थळामध्ये बसण्याची आणि ज्यावेळेस त्याच्यावर संकट आलं ना, त्यावेळेस त्या प्रभूने सावली काढून नाही घेतली. हालेलुया. त्याच्यासाठी उपाय केला. सिंह त्याला नष्ट करू शकले नाही. त्याचं कारण हे, कारण हा सर्व समर्थाच्या सावलीत होता. तुमचं आणि माझं जीवन त्या सर्व समर्थाच्या सावलीत असणं गरजेचं आहे. हालेलुया. हन्नेमध्ये भक्ती होती. अनेकदा तिने त्या ठिकाणी देवाची यज्ञ बाकीच्या सर्व गोष्टी केल्या, परंतु ज्या प्रकारे हवं होतं त्या प्रकारे ती नातेसंबंध जोडू शकली नाही. विश्वास होता ठीक आहे, परंतु अभिवचनाची परिपूर्ती करणारा तो देव आहे हा तिच्या ठाई विश्वास निर्माण झाला. आणि त्या दिवशी ज्यावेळेस ती गेली ना, ती आपल्या बापाला आपलं दुःख सांगते. कोणाला? तो आमचा स्वर्गीय परमेश्वर आहे ना. आमचं दुःख आम्ही जगाला सांगण्याऐवजी जर बापाला सांगितलं तर आमच्या डोळ्यात अश्रू येण्याच्या अगोदर ते पुसण्याचे सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. हालेलुया. आणि म्हणून त्याने ज्यावेळेस वचनामध्ये म्हटलं ती रडली आणि परमेश्वराने तिला शमूएल देऊन टाकला, कारण ती त्या परमेश्वराच्या सावलीमध्ये बसणारी होती. हालेलुया. आमच्याबद्दल काय काय आमचं प्रार्थनाशील जीवन आहे का? नसेल तर प्रार्थनेला सुरुवात करा. ते आमच्या जीवनात आशीर्वादाची ओतणी करण्यासाठी सक्षम अशा ठरतील. हालेलुया. अनेकदा लोकांचं जीवन वरवर मी पाहतो, ते म्हणतात पाळक साहेब आम्ही प्रार्थना करतो, परंतु आमच्या प्रार्थना कधी आहे? जेवणाच्या वेळेस आणि झोपण्याच्या वेळेस. मला वाटतं त्याही व्यतिरिक्त प्रार्थनेचा समय आहे ना. बरोबर आहे ना? जेवणासाठी प्रार्थना करा का? कोणी 20 टाकून दिलंय का त्याच्यामध्ये? असं काही नाही. इतर वेळी आम्ही प्रार्थनाचं सवय लावणं गरजेचं आहे. हालेलुया. खूप महत्वाची गोष्ट. आणि म्हणून पहिलंच वचन आम्ही पाहिलं, तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. अशा अनेकांची उदाहरणं देता येतील
ज्यांचे नातेसंबंध कोणाशी जोडलेले होते? देवाशी. आणि त्यामुळे त्यांचे जीवन काय झाले? आशीर्वादित झाले. आपलंही जीवन त्याच प्रकारे असावं जेणेकरून देव आम्हाला आशीर्वादित करीन. दुसऱ्या वचनामध्ये म्हटलंय, परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतो, तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवतो. परमेश्वरला माझा आश्रय. दाविदाच्या पाठीमागे शौल लागला आणि त्याच्या शौलामध्ये द्वेष होता. त्याचं कारण हे, कारण दाविदाला परमेश्वराने उंचावलं आणि ज्यावेळेस दाविदासाठी त्याची योजना होती, शौलाच्या मनात होतं दाविदाला मारून टाकावं. परंतु महत्वाची गोष्ट, हा दावीद जो नेहमी काय करायचा? देवाच्या आश्रयाला जायचा. त्याचा आश्रय कोण होता? देव. गल्ल्यातासमोर जाण्याच्या अगोदर त्याला भीती वाटली नाही, कारण त्याला माहित होतं तो सर्व समर्थ परमेश्वर माझ्या बरोबर आहे. काय माहित होतं त्याला? तो सर्व समर्थ परमेश्वर माझ्या बरोबर आहे. आणि त्याने ज्या वेळी अनुभव घेतले त्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला अनुभव आला. भलेही त्या मेंढरावर झडप घातल्यानंतर अस्वलाला हाकलून लावणं असेल, सिंहाला फाडणं असेल, गल्ल्याथाला मारणं असेल किंवा दुरात्मे त्याच्या वाद्याद्वारे निघून जाणे असेल, या सर्व कृतीमध्ये देवाची उपस्थिती त्याच्या बरोबर होती, कारण तो देवाबरोबर होता. आणि त्याचा परिणाम हा झाला, ज्यावेळेस शौल त्याला मारायला लागला, हा देवाच्या आश्रयाला गेला आणि देवाने अनेकदा भाल्याच्या वारामध्ये देखील त्याला काय केलं? वाचवलं. कारण या वचनामध्ये म्हटलंय की मी परमेश्वरला माझा आश्रय, माझा दुर्ग म्हणतो. दुर्ग म्हणजे किल्ला, मजबूतीचं दर्शक आहे. किल्ल्यावर ज्यावेळेस चढाई केली जायची सहजासहजी होत असायची का? नाही, कारण ते एक भक्कम ठिकाण आहे आणि त्याची एवढी मजबूत तटबंदी असायची की ते तोडणं अभेद्य असायचं. आणि म्हणून किल्ला जिंकणं सहजासहजी सोपं जात नव्हतं. आणि म्हणून स्तोत्र करता इथं काय म्हणतो की तो म्हणतो परमेश्वर माझा आश्रय, माझा दुर्ग आहे. पुढं काय म्हटलंय? तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवतो. आमचा परमेश्वर जो सर्वसमर्थ देव आहे आणि त्याने केलेल्या कृतीवरून आम्हाला समजतो तो देव आहे. मुक्यांना बोलण्याचं सामर्थ्य कोण देऊ शकतं? आम्ही देवाच्या वचनामध्ये पाहतो प्रियांनो, देवाचं वचन आम्हाला अशा प्रकारे सांगतं की ज्यावेळेस गमलीएल आला, निकोदेम आला आणि निकोदेम म्हणतो जे चमत्कार आपण करता ते देव बरोबर असल्या वाचून करणं शक्य नाही. बरोबर आहे ना? मग ते जी कृती आहे ना त्याची, तो देव असल्याचं प्रमाण आहे. काय असल्याचं? माझ्या बरोबर जे माझे सहकारी होते ना, त्यांनी त्या दिवसा हा कार्यक्रम पाहिला आणि त्यांनी म्हटलं, अहो तुम्ही फक्त त्याला म्हटलंय निघ आणि निघून गेलं ना. काय म्हटलं? ते म्हटले तुम्ही म्हटले निघ आणि निघून गेलं. म्हटलं बाबा, हे मनुष्याचं सामर्थ्य नाही, तो सामर्थ्य देव ज्यावेळेस आपल्या जीवनात काम करतो ना, दुरात्मेही थांबत नाही. म्हणून या वचनामध्ये म्हटलंय, देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे सांगतं, तो माझा देव, त्याच्यावर मी नेहमी भाव ठेवून राहा. शिष्य वादळात होते, परंतु त्यांनी ओरडणं सोडलं नाही. खोली आहे बरं का वाक्याला. ज्याला देवाचा आत्मा, जे आत्मापूर्वक ऐकतं ना, एक वाक्य जीवन बदलण्यासाठी पुरेसं असतं. किती वाक्य? एक वाक्य जीवन बदलण्यासाठी पुरेसं असतं. आणि म्हणून शिष्य कुठं होते? वादळात. आणि मरायची स्थिती होती त्यांची, परंतु शिष्य म्हटले प्रभूजी वाचवा. हालेलुया. कारण त्यांच्या ठाई विश्वास होता, वादळामध्ये आणि मरणामध्ये देखील आम्हाला वाचवण्यासाठी समर्थ आहे. हालेलुया. तसं आमच्या जीवनामध्ये हा भाव असायला पाहिजे. आमच्या जीवनाच्या कुठल्याही प्रसंगामध्ये आम्ही अडकलो ना, त्या संकटातून तो आम्हाला काढण्यासाठी पुरेसा आहे, तो समर्थ आहे. हालेलुया. म्हणून त्याला म्हटलंय तो सेनाधीश परमेश्वर आहे. ज्यावेळेस तांबड्या समुद्रातून जात असताना त्यांचा जीव कासावीस होत होता, यासाठी की त्यांना वाटलं हे पाणी जर पुन्हा एकत्र आलं तर आम्हाला कणानही लाभणार नाही, आम्ही मध्येच मरू. परंतु त्यांच्या ठाई विश्वास होता,
फारोच्या ताब्यातून सोडवणारा परमेश्वर आम्हाला समुद्रातून देखील पलीकडे घेऊन जाण्यासाठी समर्थ आहे. कारण वचनामध्ये म्हटलंय, तू नद्यातून चालशील परंतु त्या तुला बुडवणार नाही, तू अग्नीतून चालशील परंतु ते तुला भाजणार नाही. हालेलुया. म्हणून आम्ही नेहमी आमच्या देवावर काय ठेवायला पाहिजे? भाव ठेवायला पाहिजे. आणि भाव म्हणजे विश्वास. भाव म्हणजे काय? विश्वास. आणि वचन सांगतं, त्याचवर भाव ठेवणारा कधीही लज्जित किंवा फजित होणार नाही. वचन असे घरामध्ये लावून ठेवा आणि दररोज मनन करा. ते वचन तुमचं जीवन बदलणारे असणार आहे. हालेलुया. कारण त्याच्यावर भाव ठेवणारा कुणी लज्जित फजित होत नाही. इतरांचे अनुभव वेगळे, परंतु आमच्याही जीवनामध्ये हेच वाक्य साक्षीच्या रूपात असायला पाहिजे. मी त्याच्यावर भाव ठेवला आणि त्याने मला लज्जित होऊ दिलं नाही. हालेलुया. तो तर विश्वास आहे ना. म्हणून म्हटलंय त्याच्यावर, तो माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवतो. पुढं असं म्हटलंय, काय ठेवतो? कारण तो पारद्याच्या पाशापासून आणि घातक मरीपासून तुझा बचाव ठेवतो. या वचनामध्ये म्हटलंय, कारण तो पारद्याच्या पाशापासून. पारद्याचा पाश, पारदी, पक्षी पकडणारा जो व्यक्ती आहे त्याला पारदी म्हटलंय. पारद करणं, शिकार करणं. आणि हीच जी उपमा आहे किंवा हेच टायटल कोणाला दिलं गेलंय माहितीये का? लुसिफरला, सैतानाला दिलं गेलंय. तो काय करतो? शिकार करतो. तो ट्रॅप लावतो आमच्या जीवनासाठी. आमच्या जीवनासाठी काय करतो? ट्रॅप लावतो. आणि जे त्याच्यामध्ये फसतात ना, त्यांचा विनाश तो करून टाकतो. समजलं का? जे त्याच्यामध्ये फसतात, त्याच्यामध्ये अडकतात, त्यांचा काय करून टाकतो? विनाश करून टाकतो. परंतु ज्यांचा भाव त्या पवित्र देवावर आहे ना, मग भले ही गरसेकर भूतग्रस्ताप्रमाणे त्याची परिस्थिती होऊ द्या, हजारो भूत त्याच्यामध्ये येऊ द्या, परंतु त्याच्यातून हे काढण्याचं सामर्थ्य त्या परमेश्वरामध्ये असेल. कारण त्याचा भाव कोणावर आहे? त्या परमेश्वर. म्हणून म्हटलंय, कारण तो पारद्याच्या पाशापासून, घातक मरीपासून आमचा काय करतो? बचाव. गणना 23:23 सांगतं, इस्रायलवर मंत्रतंत्र काही चालत नाही. नेहमी वचन क्लेम करायचे. कोणी काहीही करू दे, आपल्यावर काही चालणार नाही. हालेलुया. आणि का? कारण तो परमेश्वर आमच्या बरोबर आहे. म्हणून कधीही कुठल्या गोष्टीविषयी शंका मनात घ्यायची नाही. काही लोक म्हणतात, मी मरण का? आणि जे अशी शंका मनात घेतात ते लगेच जातात बरं का. परंतु ज्यांना मरणाच्याही क्षणामध्ये असं वाटतं ना, नरे मुझे जीने की तमन्ना आहे, ते मरायला लागले तरी उठून चालायला लागतात. आणि मग माणसं साक्ष देतात, अरे ज्यावेळेस मी हॉस्पिटलला गेलो त्यावेळेस वाटलं हा काही जगायचा नाही. अरे तुझ्या म्हणण्याद्वारे नाही, त्याला जगण्याची उमेद त्याच्या अंतःकरणामध्ये आहे आणि म्हणून तो जिवंत आहे. हालेलुया. मागच्या काही दिवसामध्ये देवाच्या कृपेने प्रभूचे सेवक पास्टर नितीन यांच्या घरी आम्ही गेलो. आणि काल देखील त्यांच्या पत्नीने साक्ष सांगितली. हा निराश झालेला व्यक्ती, काय झालेला? निराश झालेला, हताश झालेला व्यक्ती. देवाने आम्हाला प्रेरणा दिली. बनकर बदर आम्ही त्यांच्या घरी व्हिजिट केली आणि त्यांच्यासाठी जेव्हा प्रार्थना केली, त्यांना वचनाने ऊर्जा दिली आणि देवाने त्यांना त्या भयानक दशेतून बाहेर काढलं. हा व्यक्ती आज जर काल त्यांनी सांगितलं, जे न्यायालय आहे नगरचं, त्यांचं काम होतं आणि ज्या व्यक्तीला चालता येत नव्हतं तो न्यायालयाच्या पायऱ्या चढून वर गेला. कारण त्याच्या ठाई उमेद होती. देवाच्या सेवकाने सांगितलेले शब्द तो खरे करणार आहे. मागच्या काळामध्ये मी त्यांना सांगितलं होतं, पाळक साहेब, देवाचा आत्मा सांगतो तुम्ही चालणार नाही तर भविष्यामध्ये तुम्ही माझ्याबरोबर पळाल. आज तो बाबा त्या रोडने कंटिन्यू चालतोय आणि एक जगण्याची एवढी उमेद त्याच्या ठाई आज आहे ना, त्याने त्या नैराश्याला हरवून टाकलं. त्याच्या ठाई असणारी निराशा निघून गेली आणि आज त्याला विश्वास आहे, देवाचे सेवकच नव्हे तर तो स्वर्गीय बाप देखील आज आमच्या बरोबर आहे. हालेलुया. म्हणून या वचनामध्ये जसं आम्ही विश्वास करतो त्यानुसार आमच्या जीवनामध्ये घडल्या वाचून राहत नाही. म्हणून हे वचन आम्हाला सांगतं, कारण तो पारद्याच्या पाशापासून आणि घातक मरीपासून आमचा काय करतो? म्हणून नेहमी स्वतःला क्लेम करायचं, आजारी जरी आत तर मी मरणार नाही. का? कारण देवाचं वचन सांगतं तो आम्हाला दीर्घ आयुष्य देणार आहे.
काय देणार आहे? दीर्घायुष्य देणार आहे. देणार आहे का नाही? परंतु त्याच्यासाठी एक महत्वाची आट त्यांनी घातली, जेणेकरून गैरट लेकरं सुधारले जावेत. आणि त्याच्या मागे त्यांनी आशीर्वाद ठेवले. काय म्हणतो? जे आपल्या आईबापाचा सन्मान करतात त्यांना तो दीर्घायुष्य देणार आहे. काय म्हणतो? असं नाही देणार. कसं देणार? आई बापाचा सन्मान करावा लागेल बाबा, त्याच्या विना दीर्घायुष्य नाही. लवकर जायची घाई असली तर सन्मान करा. कोणाचा? आपल्या आई बापाचा सन्मान करा. यश दिदीसाठी देखील हे वचन आहे. तुम्ही अधिक केलं तर अधिक देवबाप तुमचं आयुष्य वाढवेल. महत्वाची गोष्ट आहे. हालेलुया. महत्वाचं वचन या ठिकाणी आम्हाला सांगतं. आणि म्हणून या वचनामध्ये म्हटलंय, पारद्याच्या पाशापासून घातक मरीपासून तो आमचा काय करतो? बचाव करतो. एकदा शमशोनावर सिंहाने झडप घातली. आणि ज्यावेळेस सिंह झडप घालतो ना, पेत्रम लिहितो, सैतान हा गर्जणारा सिंहाप्रमाणे कोणाला गिळावे हे शोधत फिरतो. परंतु वचनामध्ये म्हटलंय, हा जन्मापासून नाजीर होता आणि देवाचा अभिषेक त्याच्या ठाई होता. लक्षपूर्वक ऐका. ज्यावेळेस अभिषेक आमच्या जीवनामध्ये असतो ना, सैतानाचं प्रत्येक बंधन आमच्या जीवनातलं निघून जातं, कारण ते तोडण्याचं सामर्थ्य प्रभूने आम्हाला दिलं. सैतान आलेला तो सिंह गुरगुरत त्याच्या समोर आला, परंतु करडू फाड वास त्या शमशोनाने त्याला फाडून टाकलं. त्याचं कारण हे, अभिषेकाच्या समोर त्या लुसिफरचं किंवा सैतानाचं किंवा त्या सिंहाचं काही चालणार नाही. कारण ज्यावेळेस तो तिकडून उभा राहतो, यहूदा वंशाचा सिंह आमच्या बरोबर उभा राहतो, जो आम्हाला सांभाळण्यासाठी समर्थ आहे. हालेलुया. म्हणून या दिवसामध्ये जीवनातली भीती, भविष्याचं टेन्शन, चिंता करायचीच. आजचं जे चाललंय ना, ज्या दिवसाचं दुःख त्या दिवसाला उद्याचा नाही विचार करायचा. कल परसो आज का देखो. बरोबर आहे ना? मग प्रेषित पौल तर एक सुंदर वचन आपला सांगतो, प्रभू मध्ये. मग काय लोक मेल्यावर करायचं का? करायला पाहिजे. जे विश्वासणारे आहेत का करायला पाहिजे? कारण जो मनुष्य मरतो त्याचा आत्मा कोणाकडे जातो? सुख लोकांमध्ये. मग चांगली गोष्ट नाही का? दररोज त्याला चिंता काळजी, काय आणू आणि काय नको. बरोबर नाही? गेला, मुक्त झाला, म्हणून आपण बोंबलायचं, अरे आमची काळजी घ्यायसाठी कोणी नाही राहिला, गेला तर जाऊ दे ना, त्याला काय अडचण आहे. बरोबर आहे ना? परंतु हे केव्हा होतं माहितीये का? जेव्हा मनुष्य वचनामध्ये तेवढा मजबूत असतो. बरोबर आहे ना? वचनामध्ये तेवढा मजबूत असतो. बरोबर आहे ना? महत्वाची गोष्ट, जे वचनामध्ये तेवढे मजबूत नाही ना, ते हतबल होऊन जातात. परंतु ज्यांना माहित आहे, जो मृत्यू पावला तो मला परत भेटणार आहे, ज्यावेळेस माझा ख्रिस्त येईल त्यावेळेस, मग त्याच्यामध्ये दुःख करायचं काही कारण आहे का? आनंद करा. संकट आले आनंद करा. संकटात देखील काय करा? आनंद करा. कारण ज्यावेळेस संकट येतात तेव्हा देवाची उपस्थिती आमच्या जीवनामध्ये आम्हाला जाणवते, तो माझ्या बरोबर आहे. हालेलुया. त्याच्या विना जाणवेल का? नाही जाणवाल. आणि ज्यावेळेस देवाची उपस्थिती जीवनात जाणवते ना, त्यावेळेस आमचा विश्वास कमी होत नाही तर अधिक वाढलेला असतो. हालेलुया. म्हणून संकटाचा देखील आम्ही त्या ठिकाणी आनंद करणं गरजेचं आहे. बरोबर आहे? आणि म्हणून या ठिकाणी म्हटलंय, तो पारद्याच्या पाशापासून आणि घातक मरीपासून तुझा बचाव करेल. हालेलुया. नेहमी हे वचन आपल्या मुखात असायला पाहिजे. काही म्हणाल, अरे याच्यातून तू नाही वाचणार, त्याला म्हण गप, निगेटिव्ह बोलू नको. माझा प्रभू तो विश्वासाद्वारे अद्भुत कृत्य करणार, मी वाचणार नाही. काय करणार? अनेक पिढ्या पाहणार. नातोंडाचे तोंड. त्याच्यानंतर कोण? त्याच्यानंतर एवढ्याचे तोंड पाहिल्या वाचून मी माझ्या पिढ्या आभार झाल्या वाचून जाणार नाही बाबा. का? कारण ते अभिवचन मला कोणी दिलं? त्या पवित्र देवा देतो. आणि तो ज्यावेळेस अभिवचन देतो तो पूर्ण करणारा देव आहे. नाही का महत्वाचं? म्हणून या वचनानुसार आमचं जीवन असावं. या ठिकाणी म्हटलंय, तो आमचा बचाव करतो. पुढे म्हटलंय, तो तुझ्यावर पाखर घालेल. तो तुझ्यावर काय घालेल? पाखर. बघा, अनेकदा मागच्या वेळेस आम्ही हा प्लॉट साफ करत होतो आणि त्यावेळेस तिथं टिटवी होती एक. कोण होती? आता मला काय करायचंय बाबा तिच्या अंड्याचं? तिथं अंडे घातले होते त्यांनी, मी त्यांना डवचतही नाही काही नाही. परंतु ज्यावेळेस त्या ठिकाणी आम्ही काम करत होतो ना,
त्यावेळेस त्याला वाटायचं माझ्या पिल्लांना, माझ्या अंड्यांना काही तर करत नाही ना हा. मग एवढासा जीव असताना देखील ती माणसावर झडप घालायला कमी करत नाही. एवढंच बरोबर आहे ना. जीव किती आहे तिचा? काहीच नाही माणसासमोर, बरोबर आहे ना. आणि तरी तिला भीती वाटत नव्हती. कोणासाठी? कारण ती त्याच्या पिल्लावर काय घालत होती? पाखर. अरे त्या पिल्लांसाठी जर टिटवी पाखर घालते तर या वचनामध्ये ज्या प्रकारे म्हटलंय, काय म्हटलंय या ठिकाणी? की तो तुझ्यावर पाखर घालील. बघा, क्षणभरही तिचं लक्ष इकडं तिकडं नसतं. कुणी आलं का ट्याव 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 ट्याव. अरे गप्पा बाई, कशी टिटवी ओरडती, भयानक ओरडती ना. मागच्या आठवड्यामध्ये एक व्हिडिओ मी पाहिला आणि त्या व्हिडिओमध्ये कोंबडा पिल्लांचं रक्षण करत होता. पाहिला का कोणी? खूप छान व्हिडिओ होता. काय झालं, ते कोंबडी ते पिल्ल सांभाळत होती, परंतु अचानक काहीतरी झालं तिला, ती कोंबडी मेली. परिस्थिती अशी झाली, त्याच कळपामध्ये एक कोंबडा होता. तो कोंबडा अख्खा कळप घेऊन फिरत होता आणि खूप छान दाखवलं. अनेकदा कोंबडे काय करतात माहितीये का? तिरस्कार करतात पिल्लांचा. ते त्यांना टोचा मारतात. लय खोडीचे आहेत ते, लय खोड त्यांच्या अंगात. परंतु हा थोडा संवेदनशील कोंबडा होता. कसा कोंबडा होता? संवेदनशील. त्याच्या काही कळवळा होता. कोणाप्रती? त्या पिल्लांप्रती. आणि तो आईप्रमाणे काळजी घेत होता. म्हणून सगळ्या कोंबड्यांसाठी महत्वाचा सल्ला, आपल्या पिल्लांची काळजी घ्या, त्यांच्यावर पाखर घाला. महत्वाची गोष्ट नाही का? म्हणून या वचनामध्ये, अरे जर ती टिटवी त्याच्यावर पाखर घालते, जर तो कोंबडा त्याचं रक्षण करतो, अनेकदा आम्ही पाहतो कावळे कोंबडीच्या पिल्लावर झडप घालतात. बरोबर आहे ना. कोंबडीच्या पिल्लावर काय करतात? झडप घालतात. त्याच्यानंतर गरुड देखील कोंबडीच्या पिल्लावर काय करतो? झडप घालतो. परंतु काही व्हिडिओ जर तुम्ही पाहिले ना, एका आईचं प्रेम लेकरावर किती असतं, तर त्याच्यामध्ये आम्ही पाहतो त्या छोट्याशा असणाऱ्या कोंबड्या गरुडालाही घाबरून सोडतात आणि पळून जायला लावतात. बरं का? कारण नेहमी त्या पिल्लांच्या जवळ असतात. पिल्लू कोंबडी झालं, कोंबडा झालं, ते त्या ठिकाणी टिटवी झालं, हे जर आपल्या पिल्लावर पाखर घालून त्यांचं संरक्षण करतात, तर ज्याने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी, आमच्या आशीर्वादासाठी आपलं एकुलते एक पुत्र त्या वधस्तंभावर दिला, तो आमच्यावर किती अधिक पाखर घालील बरं. त्याच्या प्रेमाची सीमा किंवा तुलना आम्ही करू शकतो का? म्हणून सर्वाधिक त्याचं आमच्यावर काय आहे? प्रेम आहे. म्हणून या वचनामध्ये काय म्हटलंय? तो तुझ्यावर पाखर घालीन आणि त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. कुठं आश्रय मिळेल? सकाळी मी एक व्हिडिओ पाहत होतो आणि देवाने प्राण्यांना, पक्ष्यांना इतकं सुंदर बनवलं ना, आपल्या कल्पनेच्या बाहेर आहे. त्या व्हिडिओमध्ये मी पाहिले, एक पक्षी होता आणि त्याचे पंख असे होते, असे बराबर, आणि 3 पिल्ल बराबर पावसामध्ये त्याच्या समोर हे होते आणि ते असे होते. किती काळजी घेतात. बरोबर आहे ना. आमचं हे पिल्लू लहान होतं आणि जेव्हा जर्किंग मी घालून जायचो, इतकी थंडी असायची, आम्ही सेवेला इकडे तिकडे बाहेर पडायचो. मग या पिल्लाला आम्ही मागे नव्हतो ठेवीत, माझ्या जर्किंग मध्ये ते राहायचं आणि इथून डोकं बाहेर काढायचं. बरोबर आहे ना. महत्वाची गोष्ट आहे. या वचनामध्ये म्हटलंय, तो तुझ्यावर पाखर घाली, त्याच्या पंखाच्या ठाई तुला आश्रय मिळेल. त्याच्या पंखाच्या खाली तुला काय मिळेल? आश्रय मिळेल. महत्वाची गोष्ट आहे. त्याचे मजबूत पंख आम्हाला विनाशापासून वाचवतात. कोंबडीचं उदाहरण जर आम्ही पाहिलं ना, ज्यावेळेस मी लहान होतो आणि त्यावेळेस आमच्या घरी पुष्कळ कोंबड्या असायच्या आणि अशा परिस्थितीमध्ये मी पाहायचो त्यांच्याकडे, त्यांचं निरीक्षण करायचो. मला ते पिल्ल एकदम छान आवडतात. किती छान आहेत राहते छोट्याले पिल्ल. काही जण मोठाले झाल्यावर आवडतात, ते काय करून अमुक तमुक करून, परंतु जे त्रासदायक आहे थोडस. परंतु जेव्हा ते छोटे असतात ते एकदम छान असतात. एवढे छान ना, एकदम भारी फिरणार इकडे तिकडे. बरोबर आहे ना. आणि ज्यावेळेस काय व्हायचं, कावळे यायचे आणि टोचा मारायची, काही पिल्ल पकडून न्यायचे, त्यांना खाऊन टाकायचे. म्हणून कावळा आला की ही लगेच कोंबडी काय करणार, पंख आपले फडफडणार, लगेच सगळे पिल्ल कशामध्ये माहितीये का? पंखाच्या आत गायब.
कोणीच बाहेर, परंतु एखादं उदग पिल्लू, कसं उदग पिल्लू, त्याला पंखा जमणारच नाही. ते म्हणणार कावळे येऊ द्या नाही तर गरुड येऊ द्या, मै भी कम नाही, मेरी माँ इतनी डेंजर है, हाँ मेरी माँ इतनी लड़ती है कौवों से, गरुडों से, तो मैं क्या कम हो क्या, उसकाच बेटा हूं. मग ते काय करतं माहितीये का, इकडे तिकडे फिरतं, एकटंच फिरतं. कोंबडी तीनदा त्याला बोलवते, ते काय ऐकत नाही. मग शेवटी ते कोंबडीच्या पाठीवर चढतं आणि गरुडासाठी, कावळ्यांसाठी खाद्य बनून जातं. बरोबर आहे ना. ही कोंबडी त्या पवित्र देवाचं प्रतीक आहे. पंखाखाली असणारे पिल्ल विश्वासणाऱ्याचं प्रतीक आहे, आणि वर असणारं पिल्लू हे त्याचं प्रतीक आहे जे सैतानच ऐकतं. म्हणून नेहमी आम्ही परमेश्वराच्या आश्रयाला असावं. म्हणून या वचनामध्ये काय म्हटलंय की तो तुझ्यावर पाखर घालीन, त्यांच्या पंखाच्या ठाई तुला काय मिळेल, आश्रय मिळेल. जोपर्यंत पंखाच्या खाली आहे गरुड, कावळे, कुठले पक्षी, मांजरी, कोल्हे, हे काही करू शकत नाही. बरोबर आहे ना. ज्या वेळेस पंखाचा आश्रय तोडला की त्यांनी याला फोडलाच. म्हणून पंखाखाली आम्ही असावं. म्हणून स्तोत्र वचनामध्ये मत्ती शुभवर्तमानामध्ये प्रभू म्हणतो, कितीदा मी तुला माझ्या पंखाखाली येण्यासाठी काय केलं, अपेक्षा बाळगली, परंतु तू आलीच नाहीस. यरूशलेमाला म्हणतो. कोणाला म्हणतो, यरूशलेमेला. स्वतःला कुठली उपमा देतो देव, कोंबडीची. कारण ते प्रेम आगळं वेगळं आहे. पशु पक्ष्याच्या जीवनातून देखील बघा किती प्रेम करतात ते. काही वेळेला आम्ही वर असलो ना तर त्या ठिकाणी काही पक्षी येतात वर. मी म्हणतो कुठेतरी राहा तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही, याला भाडे देऊ नका, तोडे देऊ नका, राहू शकता तुम्ही, काय अडचण नाही. समजलं ना. त्यांनाही वाटतं कुठंतरी आम्हाला निवारा असायला पाहिजे. त्यांचं जीवन बघा, नाही का, महत्वाची गोष्ट नाही का. पशु पक्षी आम्हाला काही शिकवतात का नाही, पुष्कळ गोष्टी शिकवतात. ज्याचा मालक रागिष्ट त्यांचे कुत्रेही रागिष्ट आहेत बरं का. ज्यांचा मालक दयाळू प्रेमळ, त्यांचे कुत्रे देखील कसे आहेत, नाही तर मग काही कुत्र्याचे खळेच आहेत. असं वाटतं त्याच्या तोंडाला सायलेन्सर लावा, बंदच नाही होत ना. बरोबर आहे की नाही. म्हणून प्राण्यावरून देखील मालक कसा हे समजतं बरं का. बरोबर आहे ना. आता विचार करा, जर उदाहरणासह सांगतो, एखाद्याचा मालक रागीट आहे, कुत्र्याने हे केलं कधी दांडा त्याला. बरोबर आहे ना. आता विनाकारण कुत्र भुकलं, भरले, कुणी आलं म्हणून त्याने ड्युटी जरी बजावली, हा निवांत झोपलेला होता, हा उठला, त्याला राग आला आणि दांड्याने रेटावलं त्याला. आता कुत्र्यालाही पण राग आला. आता मालकावर तर काढता येत नाही, कारण त्याला तो काय करतोय, आपल्या रोजीरोटीची काळजी घेतोय ना. बरोबर आहे ना. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस समोरून कोणीतरी आलं म्हणून हा भुकला, आता याने लगेच मारलं. आता दुसऱ्या वेळेस असं झालं, दुसरा कोणीतरी असा साधा माणूस आला, बिचारा काही केलंय नाही, पण तो कुत्र्याने त्याला तोडलं. कारण मालकाचा राग कोणावर तरी काढावा लागतो ना. म्हणून कुत्र्याला वळण लावण्याचं देखील कोणाच्या हातामध्ये आहे. सुधरा रे. शेताहून भाताची परीक्षा अशी होते म्हणतात, कुत्र्यावरनं मालकाची परीक्षा होते. हे नवीन आहे आजचं, नाही आवडलं ते टेकून. बरोबर आहे ना. कुत्रे तसे आहेत ना. काही बघा आपल्या समोर नेहमी आपले अनुभव येतात, काही खूप चांगले असतात. म्हणून या वचनामध्ये म्हटलंय की त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळते, त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे. सत्य ढाल कशासाठी आहे, रक्षण करण्यासाठी. का कधी मध्ये बेसन बनवलं तर चालेल का मॅडम त्याच्यामध्ये. जर बाकीचं युद्ध चालू नसलं आणि काही वेळेस पात्र उपलब्ध नसले किंवा धुवायला पडले ना, अचानक पाहुणे आले, कोणीतरी डाल ठेवली त्याच्यामध्ये आणि त्याच्यातच बेसन वगैरे काहीतरी केलं, फ्राय होणार, जमल का, नाही चालणार. ते हत्यार वेगळं आहे ना. मग त्याचं उद्देश काय, त्याचा उद्देश काय बरं, रक्षण करणं, संरक्षण करणं. बरोबर आहे ना. म्हणून या वचनामध्ये म्हटलंय की त्याच्या सत्य तुला ढाल व कवच आहे. सत्य, जीवनामध्ये नेहमी सत्यता ठेवा. मी निडर काय आहे माहिती का, मी निडर काय आहे त्याचं कारण हे, मी माझ्या जीवनामध्ये नेहमी सत्य बाळगतो. म्हणून असत्याला थारा देतच नाही. त्याच्यामुळं काय होतं माहितीये का, ते सत्य आमचं रक्षण करतं नेहमी. कशामुळं, अटॅक होऊ शकतात, परंतु रोखण्याचं सामर्थ्य सत्यामध्ये आहे.
हालेलुया. मग वचनाचं सत्य देखील आम्हाला माहिती असायला पाहिजे. म्हणून या वचनामध्ये काय म्हटलंय की त्या सत्य तुला ढाल व कवच आहे. ढाल सर्व बाजूने रक्षण करते, जिकडून वार येईल तिकडून. बरोबर आहे ना? ढाल जिकडून वार येईल तिकडून काय करते? रक्षण करते. आणि कवच पुढून मागून येणाऱ्या सर्व गोष्टीचं काय करते? रक्षण करते. आणि म्हणून हे कवच काय आहे? सत्य. म्हणून फक्त चर्चला येणाऱ्या असू नका, जीवनात सत्यवादी असा. कसा असा? खूप गरजेची गोष्ट आहे, खूप गरजेची गोष्ट आहे. आणि असं जर असाल ना तर नक्कीच आमचा विनाश होणार नाही, आमचं रक्षण होईल. हे हत्यार कशासाठी दिले आहेत? आमच्या संरक्षणासाठी ना. देवाने केली तरतूद आहे ती. आणि म्हणून या वचनामध्ये म्हटलंय की त्याचं सत्य तुला ढाल व कवच आहे. 5वं वचन, रात्रीच्या समयीचे भय आणि दिवसा सुटणारा बाण. कधीचं भय? काही काही म्हणतात रात्री सैतान येतो आणि माझ्या उरावर बसतो. खरे वाक्य आहे त्यांचे. अनेकांना त्रास होतो. कधी? रात्रीच. सैतानाचं कार्य कधी होतं? रात्रीच. बरोबर आहे ना? म्हणून प्रभू म्हणतो जोपर्यंत दिवस आहे तोपर्यंत काम करून घ्या. बरोबर आहे ना? या वचनामध्ये म्हटलं रात्रीच्या समयीचे भय. अनेकांना रात्री भीती वाटते. बरोबर आहे ना? परंतु वचनामध्ये जे मुळावलेले आहेत आणि ज्यांच्या जीवनामध्ये प्रभूचं सामर्थ्य काम करतं ना, त्यांना माहित आहे त्याने आम्हाला भीतीचा नव्हे सामर्थ्याचा आणि धैर्याचा आत्मा दिलेला आहे. त्यांच्या जीवनात भीती काही करेल का? भीती काही करेल का? म्हणून भविष्याची चिंता करू नका. कदाचित आज दिवस प्रतिकूल असतील, कदाचित आज दिवस कशा असतील? प्रतिकूल. परंतु क्षणार्धात आम्ही पाहतो क्षणार्धात बदल घडवणारा परमेश्वर आमच्या बरोबर आहे. बरोबर आहे ना? कधी त्या शिष्यांना वाटलं असेल का या 5,000 लोकांची तरतूद होऊ शकते? नसन वाटलं. परंतु आमचा प्रभू ऐन वेळे थोड्याशा याच्यातून 5,000 लोकांनाही जीव घालू शकतो. बरं का? तो पुरवठा करणारा आहे. ही इज प्रोव्हायडर. तो आमचा पुरवठा आहे. तो काय आहे? आमचा पुरवठा आहे. मग चिंता काळजी करू नका. फक्त आमचं धार्मिकतेचं जीवन सत्यतेने आम्ही जगावं. कसं जगावं? सत्यतेने. खूप महत्वाची गोष्ट आम्ही पाहतो. खालचं वचन जर आम्ही पाहिलं, रात्रीच्या समयीचे भय आणि दिवसा सुटणारा बाण. तर या भयापासून फक्त आम्हाला एकच मुक्ती करू शकते, ते म्हणजे आमचा अटळ विश्वास. तो माझ्या बरोबर आहे. कोण? फील व्हायला पाहिजे ना, तो माझ्या बरोबर आहे. मी माझ्या जीवनातून अनुभवतो नेहमी त्याची उपस्थिती. तो माझ्या बरोबर आहे. मी मोकार प्रदर्शन करत नाही. 4 घंटे गुडघे टेकले, एलियासारखं डोकं गुडघ्यात घातलं, प्रार्थना केली, असं केलं, हे नाही करत मी. मी जे रिअल लाईफ आहे ते जगतो. परंतु ज्यावेळेस मी 1-2 मिनिटं सुद्धा होत नाही, मी डोळे बंद केले आणि देवाच्या सान्निध्यात गेलो ना, अश्रूच्या धारा डोळ्यातून सुरू होतात आणि फील होतं तो माझ्या बरोबर आहे. जाणीव व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? जाणीव. आणि जर ते फील होतं, मग जिथंही मी असेल तिथं माझ्या बरोबर कोण आहे? अरे मग समोरून कोणी येऊ द्या ना, भ्यायचं काही कारण आहे का? काहीच नाही. कारण तो आमचं रक्षण करण्यास समर्थ आहे. तो सेनाधीश परमेश्वर आहे. म्हणून या वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे आमच्या जीवनात असावं. रात्रीच्या समयचं भय जीवनातून काय करायचं? काढून टाकायचं. पुढे म्हटलं दिवसा सुटणारा बाण. दिवसा बाण. बाण कशाचं काम करतो? भेदण्याचं, विनाश करण्याचं काम करतो. कुणीतरी बाण मारला असं तू हसावं म्हणून मी बाण मारलाय पोटात, असं काय आहे का? बाण काय करतो? विनाश करतो. आणि देवाच्या वचनामध्ये इफिसकराच्या पत्रामध्ये त्या बाणांचा उल्लेख कोण करतो? प्रेषित पौल म्हणतो. तो काय म्हणतो? कोणाचे जळते बाण? सैतानाचे जळते बाण. कधी मारतो तो? कधी मारतो? अरे कधी मारतो? त्याला काय झोप आहे का काय? असं ठराविक टाइम 8 घंटे ड्युटीवर येतोय लुसिफर आणि त्याचे लोक आज शिफ्ट मध्ये नाही काम करत, ते 24/7 चालूच आहे. बरोबर आहे ना? परंतु देखील वचनामध्ये इफिसकराच्या पत्रामध्ये काय म्हटलंय? वाचा बरं. एफेस 6:12. पटकन पटकन, इतका वेळ नाही. कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे, तर सत्ताबरोबर, अधिकाऱ्याबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपती बरोबर, आकाशाच्या दुरात्म्याबरोबर आहे.
सापडलं का? वाचा वाचा. कारण आपले झगडणे रक्त मांसाबरोबर नव्हे तर सत्ताबरोबर आणि या सर्वांखेरीज जिच्या योग्य त्या दुष्टाचे जळते बाण तुम्हाला विझवता येतील ते विश्वासरूपी ढाल धरून उभे राहा. सैतानाचे जळते बाण आम्ही कशाद्वारे विझवू शकतो? कशाद्वारे? विश्वासाद्वारे. नेहमी विश्वास करायचा. अरे त्याचं माझ्यावर चालू शकणार नाही. बरोबर आहे ना? ते जळते बाण काय होतात? नष्ट होतात. काय असायला पाहिजे? विश्वास. नाही तर ते आयो लागला का काही करायची गरज नाही. त्याचे संरक्षक दूत आमच्या बरोबर असतात. वरचं वचन आधुनिक 2 संदर्भ तुम्हाला देतो, कारण तो पुढच्या वचनामध्ये तो तुझ्यावर पाखर घालीन हा प्रकार काय आहे. जर आम्ही पाहिलं तर 2 राजाचं पुस्तक अध्याय 4 आणि 30 पासून पुढील वचन, अध्याय 4 30 पासून पुढील मोठ्याने कोणीतरी वाचा. 4 30 पासून पुढे मोठ्याने वाचा. तेव्हा त्या मुलाची आई म्हणाली, परमेश्वराच्या व आपल्या जीविताची शपथ मी आपल्याला सोडवायची नाही. तेव्हा तो उठली. बस या वचनामध्ये आम्ही पाहतो आलिशाने त्या मेलेल्या मुलावर काय केली? मेलेल्या मुलावर पाखर घातली. आणि वचनामध्ये म्हटलंय मेलेलं मूल काय झालं? जिवंत झालं. प्रेषितांची कृत्य अध्याय 20. आणि 9 पासून. आणि युतुक नावाचा कोणी एक तरुण खिडकीत बसला असता झोपेने गुंगला होता. तेव्हा पौल फार वेळ भाषण करीत राहिल्यामुळे तो झोपेच्या गुंगीत 3ऱ्या मजल्यावरून खाली पडला आणि मेलेला हाती लागला. तेव्हा पौल खाली उतरला आणि त्याने त्याच्यावर पाखर घालून व त्याला कवटाळून म्हणाला, घाबरू नको, कारण हा अजून जिवंत आहे. मग त्याने वर येऊन भाकर मोडून खाल्ल्यावर बराच वेळ म्हणजे पहाटेपर्यंत त्याच्याबरोबर संभाषण केले व तो तसाच निघून गेला. त्या तरुणाला जिवंत नेता आल्यामुळे त्यांना फार समाधान वाटलं. मेलेला मुलगा काय केला? याला पाखर घालणं म्हटलंय. अरे जर मेलेला मुलगा पौलाद्वारे देव जिवंत करतो, मेलेला मुलगा आलिशाद्वारे देव जिवंत करतो, तर ज्यावेळेस तो सर्व समर्थ परमेश्वर आमच्यावर पाखर घालीन कुठला आजार आमच्या जीवनात राहणार आहे? हालेलुया. म्हणून पाखर घालणं समजून घ्या. म्हणून म्हटलंय तो तुझ्यावर काय करीन? पाखर घालीन. नेहमी ध्यानात घ्या. कालचं वचन आम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे सांगतं, रात्रीच्या समयीचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी आणि भर दुपारी नाश करणारी पटकी यांची तुला कुठल्याच आजाराची भीती बाळगू नका. काय म्हटलं? डॉक्टरने हे सांगितले, ते सांगितले, परंतु आमचा प्रभू अभिवचनामध्ये म्हणतो तो आम्हाला व्याधी मुक्त करणारा परमेश्वर आहे. काय करणारा परमेश्वर आहे? पुढे तो म्हणतो विश्वास ठेवशील तर, बाकीच्यांसाठी नाही, विश्वास असायला पाहिजे. तो आम्हाला व्याधीमुक्त करणारा परमेश्वर आहे. कणत नाही बसायचं विनाकारण, विश्वास करायचं. त्याने आरोग्य दिलाय. त्याने काय दिलंय? आरोग्य दिलंय. म्हणून म्हटलंय काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी. काळोखात फिरणारी मरी, मरी काय प्रकार आहे? क्षणार्धात मरी आली म्हणजे कोंबड्याला मरी येते आणि कोंबड्या पटा 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 अख्खा खुरडं खाली होऊन जातं ना, क्षणात होतं ना. तसं माणसालाही मरी येते आणि ते पटा 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 पटा. मागच्या काळात आली का नाही? आली का नाही? मरी आली. पुन्हा काय म्हटलंय? पटकी. काही काहींच्या भांडणामध्ये हा शब्द जास्त वापरला जातो. शब्द काय म्हणते? वाक्यात रूपांतर करा. काय करा? पटकी. बरोबर आहे ना? काही काही म्हणतात तुला पटकी येऊ म्हणजे लगेच त्याची तयारी करायची का? बरोबर आहे ना?
परंतु इथं वचन सांगतं, परमेश्वराचं अभिवचन आहे, यांची तुला भीती वाटणार नाही. का? कारण तो आम्हाला आरोग्य देणारा परमेश्वर आहे. त्याने आमच्यासाठी फटके खाल्ले आणि आम्हाला काय दिलं? आरोग्य दिलं. म्हणून तो आमचं आरोग्य सांभाळणारा परमेश्वर आहे. पुढं म्हटलंय, तुझ्या बाजू सहस्रावधी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षावधी पडले, तरी ते तुला तुझ्यापर्यंत नाही येणार. मी वैशूला म्हणायचं आपण मारणार नाही. हा, तो विश्वास होता. तो काय होता? वचनावरचा. आपल्या आजूबाजूला जरी गेले ना, पटाडा पडला ना, तरी आपलं काही होणार नाही. का? कारण अभिवचन त्याने दिलेलं आहे. बरोबर आहे ना? मग कधी आजारपणाची, मरायची, विरायची याची त्याची भीती बाळगू नका. ते आमच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. म्हणून पुढं म्हटलंय, मात्र ते तुझ्या डोळ्यांना दिसेल. कशांना? अरे बापरे, तो बरा होता, गेला ना, जाऊ दे ना. मग तुला प्रभूने ठेवलंय ना, टेन्शन कशाला घेतो? 4 दिवस खा पी आनंदात राहा. फक्त लोकांशी प्रेमाने बोल आणि प्रेमाने वाग. नाही तर लोक दररोज तुझ्यासाठी प्रार्थना करतील, जाऊ दे प्रभू याला लवकर. बरोबर आहे ना? आमचं जीवन इतरांना आनंद देणारा असावं, त्रास देणारा असता कामा नये. नाही तर मेलेलं बरं ना. काय उपयोग आहे? काहीच उपयोग नाही. आमचं जीवन तसं असायला पाहिजे. कालच्या वचनामध्ये म्हटलंय, आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफळ तुझ्या सोडत नाही. तो दुर्जनांना देखील दाबून दडपून देतो. बरोबर आहे ना? सोडतो का तो? नाही सोडत. म्हणून या वचनामध्ये म्हटलंय, दुर्जनांना प्राप्त होणारे तुझ्या